नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वैष्णव टोकर ऑफिशियलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा ब्लॉग सकाळपासून सुरू होता आणि सकाळी उठून फ्रेश झाले आणि लगेच पप्पांसोबत मावशीच्या गावाला जायला निघाले, कारण तिच्या नव्या घराचा वास्तू कार्यक्रम होता. प्रवास करताना रस्त्यातील हिरवळ, शांत वातावरण आणि गावाकडचे सुंदर निसर्ग पाहताना खूप छान वाटत होते. मावशीच्या गावात पोहोचल्यावर सगळ्यांना भेटलो, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि कार्यक्रमाची तयारी सुरू होती. काही वेळाने आम्ही सर्वजण पंक्तीत बसून जेवायला बसलो. गावाकडे पंक्तीतच बसून जेवणाची मजा खरंच वेगळी असते. गरमागरम भाजी, पोळी, भात आणि गोड पदार्थ अशा छान जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला. जेवण झाल्यानंतर गावामध्ये सप्ताह सुरू होता, त्यामुळे आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो. मंदिरामध्ये खूप सुंदर वातावरण होते. भजन आणि कीर्तन सुरू होते. शांतपणे दर्शन घेतले आणि थोडा वेळ तिथे बसून त्या प्रसन्न वातावरणात आनंद घेतला. मावशीचे गाव आणि मामाचे गाव जवळच असल्यामुळे आम्ही आजीला घेऊन लगेच मामाच्या गावाला निघालो. तिथे जायला पूर्ण मातीचे कच्चे रस्ते आहेत. रस्त्यावर कालवा आणि नदी लागते आणि नदीवर पूल नसल्यामुळे गाडी नदीतूनच काढावी लागते. पप्पांना गाडी काढण्याचा प्रयत्न केला, पण नीट जमत नव्हते, म्हणून आम्ही माझ्या लहान मामाला फोन करून बोलावले. त्याने येऊन अगदी सहज गाडी नदीतून बाहेर काढली. गावात एंट्री करताना आम्हाला चिंचेच्या मोठ्या झाडावर बसलेली माकडांची टोळी दिसली. गावाकडे असे छोटे छोटे क्षण पाहायला खूप मजा येते. थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो. घराबाहेर बसून आजोबांसोबत गप्पा मारत चहाचा आनंद घेतला. गावात बसून निवांतपणे चहाची मजा शहरात कधीच मिळत नाही. दरम्यान मामी स्वयंपाकाची तयारी करत होती. मामीने भाजीला फोडणी घातली आणि मीही स्वयंपाकात थोडी मदत करत ताजी चटणी बनवली. सगळ्यांसोबत बसून पुन्हा एकदा घरगुती जेवणाचा आनंद घेतला आणि संपूर्ण दिवस नातेवाईकांसोबत गावाच्या शांत वातावरणात आणि सध्या पण आनंदी खूप सुंदर छान गेला. असा आजचा दिवस खूप खास आणि आठवणीत राहणारा ठरला. गावाचा साधेपणा, कुटुंबासोबत घालवलेला वेळ आणि छोटे छोटे आनंदाचे क्षण यामुळे आजचा दिवस खूप सुंदर झाला.